सुनील प्रशांत श्री गणेश इंटरनॅशनल स्कूलमधील इयत्ता 8वीतील विद्यार्थिनी तुमच्यासमोर विषय मांडते कृषीप्रधान भारतातील असा शेतकरी. मित्रांनो, देवानं पृथ्वी निर्माण केली, मग त्याच्या मनात एक विचार आला की माझ्याप्रमाणे या पृथ्वीची काळजी कोण घेईल. तेव्हा त्याने शेतकरी राजा निर्माण केला. कडाक्याचं ऊन, सोसाट्याचा वारा किंवा मुसळधार पाऊस असला तरी राबराब राबणाऱ्या व्यक्तीला शेतकरी असे म्हणतात. शेतकरी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. प्रसिद्ध माध्यमे शेतकरी समस्येवर बोलत नाहीत. खरे तर राजकीय क्षणचित्रे जनतेसमोर आणण्यापेक्षा शेतकरी अडचणीत कसा पडतो टीव्हीच्या माध्यमाने पुढे आणले पाहिजे. रात्रंदिवस काबाड कष्ट करून शेतकरी अन्नधान्य पिकवतो. अर्थशास्त्रज्ञ म्हणतात व्यापारी लोकांमुळे देश चालतो. पण लॉकडाऊनमुळे कळलं की शेतात नांगर चालतो तेव्हा देश चालतो. शेतकरी शेतात राबतो म्हणून अर्थव्यवस्थेची चाके चालतात. कारण अन्नधान्य, भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ यासारख्या जीवनावश्यक बाबींचा निर्माता हा शेतकरीच आहे. म्हणून शेतकऱ्याला उभ्या जगाचा पोशिंदा असे देखील म्हटले जाते. कृषीप्रधान देश आणि कृषीप्रधान महाराष्ट्र म्हणून आपल्या देशाची व महाराष्ट्राची ओळख आहे. देशाचा कणा शेती व शेतकरी आहे. पण याच भारतातील शेतकऱ्याच्या गरजा पूर्ण केल्या जात नाहीत. शेतकऱ्याच्या दुधाला भाव नाही, शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव नाही. हवामानातील अचानक होणाऱ्या बदलामुळे शेतातील पिकांचे नुकसान होते. लोक म्हणतात शेतकरी स्वस्तात स्वस्त भाजीपाला विकू द्या. द्या म्हणजे सर्वांची पोटं भरतील. पण आमचं म्हणणं असं आहे की शिक्षण पण एवढं स्वस्त होऊ द्या की प्रत्येक शेतकऱ्याची मुलं कमी पैशात व्यवस्थित शिक्षण घेतील. अरे, लोकशाहीच्या कारभारात कोणी म्हणतं विठ्ठल तर कोणी म्हणतं पांडू. अरे मंत्र्या पुढाऱ्यांनो, तुमच्या समोर मी माझ्या शेतकरी बापाची समस्या किती वेळा मांडू. शेवटी जाता जाता मला एवढेच म्हणायचे वाटते की काळ्या मातीतून कोंब फुटला आणि पीक मोठं झालं की त्याला डौलदार पीक असे म्हणतात. आणि आज ज्याला 2 वेळाचं अन्नही मिळू शकत नाही त्या माझ्या शेतकरी बापाला उभ्या जगाचा पोशिंदा म्हणतात. झाड मोठं झालं की त्याला फुटणाऱ्या पानांना फांद्या म्हणतात. माझ्या बापाच्या आर्थिक वाटबंदीच्या कारणाला नोटबंदी म्हणतात. न आक्रोश करता मिळणाऱ्या बक्षिसाला 7वं वेतन म्हणतात. संप, आत्महत्या, आक्रोश करून मिळणाऱ्या गाजर स्वरूपी बक्षिसाला कर्जमाफी म्हणतात. काही गोष्टी सांगितल्यावर कळतात पण वळत नाही त्याला आपल्यातलीच कमतरता म्हणतात. ज्यांना जीएसटीचा अर्थ कळाला त्यांना तोटा आणि नाही कळाला ते आमच्यासारखे गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर असे म्हणतात. भारतीय तीर्थक्षेत्रांना पंढरपूर वाराणसी काशी म्हणतात. ज्या बाबात आम्ही विठ्ठल पाहतो तो बाप मरतो त्याला फाशी म्हणतात. माणूस माणसाला जगणं याला माणुसकी म्हणतात. आमचा बाप आमच्या कन्यादानापर्यंतही टिकत नाही याला आमचं दुर्दैव म्हणतात. हक्क मागण्यासाठी फुटणाऱ्या वाचेला गर्जना म्हणतात. मागून थकला तरी त्याच्यापर्यंत न पोहोचणाऱ्या गोष्टीला योजना म्हणतात. आपल्या माणसाकडून काही मिळणं याला अपेक्षा म्हणतात. उभ्या जगाच्या पोशिंद्याला लोक सालेही म्हणतात. देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला भारतीय म्हणतात. खऱ्या आयुष्यात आत्महत्या करणाऱ्या माझ्या बापाला लोक जाहिरातीत लाभार्थी म्हणतात. एक मुलगी चिडून आईला म्हणते का गाई याला असं म्हणतात त्याला तसं म्हणतात. आत्महत्या सरकारी नोकर नाही माझा बापच करतो याला काय म्हणतात. आई मात्र भावनिक होऊन म्हणाली अगं पोरी, सरकारी नोकरला सरकार पोसतं आणि सरकारला तुझा बाप पोसतो याला तुझ्या बापाचीच चूक म्हणतात. आई लहान होती मी बाप मिळतो का बाप असा आक्रोश करू लागली. याला पित्याचीच भूक म्हणतात. अगं पोरी, तुला बाप मिळेल, मला नवरा मिळेल, घराला करता पुरुष मिळेल, पण जगाला पोशिंदा मिळणार नाही याला आजच्या वास्तवाची परिस्थिती म्हणतात. इतकं सगळं असूनही सुखदुःखात डरकाळी फोडणाऱ्या प्राण्याला डाण्या वाघ म्हणतात. त्याच वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजणाऱ्या शिवाजी संभाजीच्या महाराष्ट्रात राहणाऱ्या माझ्या शेतकरी बापाला उभ्या जगाचा पोशिंदा म्हणतात. धन्यवाद.